सत्य दाखवतो। ऑडिओ जंगल। गेल्या 6 दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते रितेश विजय भंडारी तसेच रज्जाक इनामदार आणि सुरेश नरवणे हे बेलापूर परळी म्हणजे बेलापूर नेवासा शेवगाव गेवराई माजलगाव अशा मार्गे परळी रेल्वेच्या ही रेल्वे करण्यात यावी ह्यासाठी मागणीसाठी उपोषणाला बसलेले यांनी खूप दिवसापासून ह्या मागणीसाठी यांनी केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्री खासदार सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत याच्या आधी आणि हा प्रश्न खूप दिवसाचा लावून धरला। खरं पाहता या भागासाठी हे खूप गरजेचं होतं। मला वाटतं 1820 मध्ये 1920 मध्ये इंग्रजांनी त्या मंजूर केलेल्या होत्या रेल्वे मार्ग आणि ते रेल्वे मार्ग जवळजवळ शेवगाव पर्यंत ऍक्टिव्हेशन झालेले आहे सगळे जागेचं सुद्धा आणि भराव पाडला होता शेवगाव तालुक्यापर्यंत त्या बेलापूर ते शेवगाव तालुक्यापर्यंत म्हणजे निम्म्याच्या पुढे त्याचं काम भरावाचं सुद्धा झालं होतं आणि ते रेल्वे मार्ग खूप गरजेचा होता, आज बी गरजेचा आहे आणि हे खूप मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र याला जोडणारी एक धमनी आहे आणि ह्याच्यामुळे ह्या तालुक्याचा चांगल्या पद्धतीने विकास होईल आणि दळणवळण सोपं जाईल। हे गरजेचा रेल्वे मार्ग असताना जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणून रितेशजी बऱ्याच दिवसापासून या मुद्द्यावर एकदम चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे किंवा हे रेल्वे मार्ग मार्गी लागला पाहिजे अशा पद्धतीने भूमिका केंद्र सरकारने सुद्धा घेतली पाहिजे। रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि विशेषतः ह्या उत्तरेतले जे खासदार आहेत किंवा दक्षिणेतले खासदार यांनी सुद्धा याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। बीड जिल्ह्यातले खासदार असतील, नगरचे दोन्ही खासदार यांनी सुद्धा हा प्रश्न उचलला पाहिजे कारण हा दोन्ही जिल्ह्यातून जाणारा हा मार्ग आहे आणि दोन्ही जिल्ह्यासाठी हे चांगल्या शेतकऱ्यासाठी व्यापाऱ्यासाठी एकदम भविष्याच्या दृष्टीने गरजेचा विषय तर रितेशजीने जे घेतलेला विषय तो मार्गी लावा एवढी विनंती करतो। मी रितेशजीला विनंती करीन की आपण आपल्या उपोषणापासून प्रवृत्त हो, शासनाने सुद्धा आपली भूमिका मान्य केली पाहिजे ही सुद्धा आमची इच्छा आहे आणि मान्य जे खासदार असतील त्यांनी सुद्धा रितेशजीशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासाठी त्यांना आश्वासन केलं पाहिजे असं माझी भूमिका आहे।